चालू केलं का? शहरासोबत गावखेड्यातही दहशतीचं वातावरण आहे. 15 दिवसात बिबट्यानं जवळपास 100 लोक खाल्लेत आणि आमदार रवी राणा म्हणते की बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्या. अरे बाबा, ते बिबट्या होय ते का बकरी थोडी होय? आमदार साहेब, तुम्ही आमदार आहात की नॅशनल जिओग्राफी चॅनलचा एखादा अँकर? अरे सोपा प्रश्न आहे ना. बिबट्या जंगल सोडून गावात काय येत आहे याच्यावर बोला. बिबट्या पाळीव प्राणी करायचा म्हणते बिबटेश. बर, मग उद्या काय करायचं? रानडुकर पोसायचे का, की अस्वल, की कोल्हे, की अजून काही? आणि समजा बिबट्या जर चावला, त्यानं असं पाव भरमास काढलं बाहेर, तर मग काय करायचं? काय म्हणायचं? इथं तर आमचा पाळीव प्राणी आहे, घरचा प्राणी आहे, शेरू आहे, प्रेमानं चावला. अरे शेतकरी मरायला, पिकाला भाव नाही, कर्जमाफी नाही, जंगली प्राणी पिकं खायले तर वावरात जायची पंचायत, आणि आमदार म्हणते की चिंता करू नका, बिबट्याला घरात ठेवा, त्याला पोसा. हाव ना साहेब, रहिवासी प्रमाणपत्रच देऊन टाका ना बिबट्याले. साहेब, तुम्हाला तुमची बायको आवडती का? साहेब, तुम्ही पागलखान्यातून आले का तिकून? अशी लाज बीज वाटत नाही का थोडीशी? बिबट्या काय नागराला जुताचा, दूध काढायचं त्याचं, की काय अंड्यावर बसवायचा, की पोसून खटकाली इकाचा? ओ बिबटेश भाऊ, कापसाले सोयाबीनले भाव भेटा म्हणून एखादी मागणी कर ना. हा, तिकडचे दुबईचे रील्स पाहून विचार करत असाल तर आमदार साहेब, अमरावतीत एखादा बुर्ज खलिफा पण बांधा, 163 मजली. दुबईत पैसे हाय, जागा हाय, तेलाच्या हिरी हाय, कायदा कडक हाय, आणि आपल्याकडं लोकसंख्या दाट हाय, कायदा ढिला हाय, जलजीवनच्या हिरी, आणि काही नेत्यांना मेंदूच नाही. साहेब, आपला कायदा तरी वाचलाय का कवा? बिबट्या शेड्युल्ड आहे प्राणी आहे, प्रेडिएटर आहे ते. म्हणजे पाळणं गुन्हा, ताब्यात ठेवणं गुन्हा. रात्रीतून नड्डी धरल आणि सकाळी आम्हाला पोस्ट करा लागेल, भाव पूर्ण टिंब टिंब टिंब. जबाबदारीनं बोलत जावा. कशाला माझ्यासाठी आयता कंटेंट देता? स्वतःचं स्टेटमेंट व्हायरल होण्यासाठी बरळत जाऊ नका. असे धंदे करायला देवा भाऊ सांगते का तुम्हाला? आमदारानं लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडावे, त्यासाठीच तर पोचलंय ना तुम्हाला. तुम्ही तर विधानसभेत जंगल सभा सुरू केली, प्राणी प्रदर्शन भरवलं, सर्कशीतून आलाव का तिकडून? ओ बिबटे साहेब, लोकांचे बोचे तरी राहू द्या शिल्लक, तेवढेच बसायपुरते तरी राहू द्या. असले नमुन्याचे पुरे भैताड नग भरले देशात, आणि आम्ही काय बोललो की भक्त असे चिडतेत की जस काय यांच्या बापालेच बोललो. फक्त हसण्यावर नेऊ नका, विचार करा. रानाले मराठी येत असेल तर पाठवा दिले. कसा वाटला सांगा आणि फॉलो करून ठेवा. धन्यवाद.